परत एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही मराठी कुटुंब इन अमेरिका या युट्यूब चॅनलवरती। तर एक गोष्ट मला तुम्हा सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की जर कोणी अमेरिकेत यायचा प्लॅन करत असेल तर त्यांनी येण्याच्या अगोदर नक्की ड्रायव्हिंग शिकून घ्या, 4 व्हीलर। स्पेशली वुमेन्ससाठी सांगणं आहे की जर तुम्हाला 4 व्हीलर ड्रायव्हिंग येत नसेल तर अमेरिकेत यायच्या अगोदर तुम्ही ती ड्रायव्हिंग शिकणं खूप गरजेचं आहे। इथे आपल्यासारखं पटकन 2 व्हीलर काढून आपण सगळीकडे नाही जाऊ शकत। जर तुम्हाला ड्रायव्हिंग येत नसेल तर तुम्हाला डिपेंडन्सी तुमची वाढत जाईल आणि अडथळे हे येणार। कारण आज मला जो अडथळा आला आणि त्याच्यातून मला जो पर्याय निघाला नाही तो तुम्हाला या पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच की काय फेस करावं लागतं जर तुम्हाला ड्रायव्हिंग येत नसेल तर। एका महत्त्वाच्या कामासाठी मला बाहेर जायचं होतं आणि आता बाहेर वेदर बघा, यामध्ये आता पायी जायचा प्रश्न। हे बघा, स्नो पडायला सुरुवात झालेली आहे आणि हा स्नो आज पूर्ण दिवसभर असणार आहे। संध्याकाळपर्यंत वेदर अपडेट झालेला आहे स्नोसाठी। 5 मिनिटाचं जरी अंतर असलं ना तरी पण स्नो मध्ये आता हे जॅकेट घालून नुसतं पायी जाणं डिफिकल्ट होईल आहे, कारण हा पडलेला स्नो जर मेल्ट झाला तर ओलं होईल। सो आता परत घरी जाईल आणि परत अमरेला घेऊन येईल, एवढा सगळा प्रॉब्लेम इथे फेस करावा लागतो। सीझनचा पहिला स्नो किंवा दुसरा स्नो अनुभवायला मजाही येते, त्यावेळी छानच वाटतं ते बघायला, अनुभवायला। पण जसा जसा स्नो वाढत जातो त्यावेळी त्याचा कंटाळाही येतो, तब्येतींच्याही प्रॉब्लेम वाढतात। परत कुठे यायचं जायचं असेल तर त्याचाही कंटाळा येतो, नकोसं वाटतं स्नोमध्ये बाहेर पडायला, पण जावं तर लागतं, त्यामुळेच 4 व्हीलर येणं गरजेचं आहे। आता मच बेटर आहे बघा। नाही जर तुम्ही 4 व्हीलर ड्राईव्ह करू शकत असेल तर किती प्रॉब्लेम फेस करावे लागतात, कारण काही कामं अशी असतात की त्याला तुम्हाला बाहेर जाणंच आहे। स्नो असू द्या, पाऊस असू द्या, ऊन असू द्या, ते तुम्ही नाहीच टाळू शकत। तुम्हाला दिसतंय का तिकडे बघा, 2 लोक ना रनिंग पण करताय, एवढ्या स्नो मध्ये सुद्धा इथे रनिंग होत आहे। आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही, मी प्रयत्न करते दाखवण्याचा। नाही, आता जास्त होतोय स्नो। आणि माझं नशीब चांगलं की वापस येताना मला माझी एक मैत्रीण मिळाली आणि तिने मला ड्रॉप केलं घरी। आज पाऊस आणि स्नो दोन्हीही एकत्र येत आहे, त्यामुळे अजून जास्त प्रॉब्लेम वाटतोय आणि पाणी पण पडत होतं। अच्छा, असं होतं। ओके। मागच्या वर्षी स्नो पण उशिरा चालू झाला होता। चल, थँक्यू अगं, आणि त्रास घेतला उगाच। एवढं काही नाही ग, तुझी बॅक साईडला असेल ना गॅलरी? नाही, माझी फ्रंट साईडचीच दाखवते ना मी तुला। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत सगळ्यांना जय गजानन।